जग म्हणे बाबा, त्याला जग म्हणे बाबा, त्याला जग म्हणे बाबा, त्याला जग म्हणे बाबा. कन्या तरी ऐसी दे, कन्या तरी ऐसी दे, कन्या तरी ऐसी दे, कन्या तरी ऐसी दे. ऐसी मीरा मुक्ताबाई, 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 ऐसी मीरा मुक्ताबाई. ऐसा भक्त राजा, ऐसा भक्त राजनी, ऐसा भक्त राजा, ऐसा भक्त राजनी. त्यासाठी लोकी झेंडा, त्यासाठी लोकी झेंडा, कन्या तरी ऐसी दे, कन्या तरी ऐसी दे, ऐसी मीरा मुक्ताबाई, 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 ऐसी मीरा मुक्ताबाई. देईन तुझा इतके देईन तुझा, मज करी अभिसंतान, मज करी अभिसंतान, हरियारी संतान, हरियारी संतान, भगवतारी संतान, हरियारी संतान. कन्या करी ऐसी दे, कन्या करी ऐसी दे, कन्या करी ऐसी हरि कन्या करी ऐसी दे. ऐसी मीरा मुक्ताबाई, ऐसी मीरा मुक्ताबाई, ऐसी मीरा मुक्ताबाई, कैसी मीरा मुक्ताबाई, कैसी मीरा मुक्ताबाई, कैसी मीरा मुक्ताबाई. तोही माझी एक रेखा, तोही माझी एक रेखा, तोही माझी एक रेखा, हरी तोही माझी एक रेखा. हरि केशवदास तुका, हरि केशवदास तुका, म्हणे हरी केशवदास तुका, म्हणे हरी केशवदास तुका, म्हणे हरी केशवदास तुका, हरी केशवदास तुका. कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई. मुक्ताबाई, हरि विठ्ठल काय झालं? नाही नाही म्हणा आता तुम्ही दोघं. पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा
पुत्र देगा देवा ऐसा पुत्र देगा देवा ऐसा पुत्र बरं आवाज देगा देवा ऐसा पुत्र देगा देवा अरे ऐसा पुत्र देगा देवा 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 ऐसा पुत्र देगा त्याला जग म्हणे बाबा 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 कन्याकरी ऐसी कन्याकरी म्हणे बाबा त्याला जग म्हणे बाबा त्याला जग म्हणे बाबा त्याला जग म्हणे बाबा कन्यातारी ऐशी कन्यातारी ऐची कन्यातारी ऐची ऐची ऐसी मीरा मुक्ताई ऐसी मीराई मुक्ताई ऐसी मीराई मुक्ताई
महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज मला कमीच वाटत होता म्हणून परत विचारलं होतं विठाल 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 काहीतरी लावून घे आता भगिनीचे नाव घेतले त्याने थोडंसं लवकर या। सौ कांचनताई नागोरावजी पाटील काळे यांनी लवकर या। तसेच अर्चना पंजाबरावजी काळे, तसेच सौभाग्यवती जयश्री मोहनराव काळे, तसेच सौभाग्यवती मंदाताई निळकंठराव काळे, तसेच सौभाग्यवती पूनमताई दत्ता काकडे, तसेच सौभाग्यवती राहीबाई नरोजी काकडे, सौभाग्यवती शिवकांता गोविंद काळे, सौभाग्यवती कल्पना कैलास मोरलवार, सौभाग्यवती सुनीता गजानन काळे, सौभाग्यवती संतोषी परशुराम काकडे, सौभाग्यवती मीनाक्षी गोविंद गोरे, कुमारी प्रीती तुळशीराम सोनटके, सौभाग्यवती निर्मलाताई जगन्नाथराव काळे, सौभाग्यवती पद्मिनबाई रामा गोरे, सौभाग्यवती छायाबाई उद्धवराव काळे, सौभाग्यवती ज्योतिताई प्रकाश बारशे, सौभाग्यवती कांताबाई देवराव काकडे, तसेच सौभाग्यवती मनीषा पांडुरंग काळे, सौभाग्यवती मंगलताई एकनाथराव काळे, सौभाग्यवती रंजनाताई सखाराम काळे, सौभाग्यवती विजयमाला शिवाजीराव बाबरेसाहेब, सौभाग्यवती ललिताबाई गणेशराव साखरे, सौभाग्यवती कुशवर्ता नारायण देशमुख, सौभाग्यवती मथुरा सीताराम काळे, सौभाग्यवती संगीता राजू काकडे, सौभाग्यवती कमल कृष्णा बारसे, सौभाग्यवती कृष्णाताई होनराव, सौभाग्यवती ज्योतिताई प्रल्हादराव काकडे आणि सौभाग्यवती नर्मदाबाई सोनाजी बारसे। हरि विठ्ठल विठ्ठल हरि विठ्ठल 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 हरि विठ्ठल
भीमरथ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रः समागततिशं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम बाबाजी सद्गुरु त्यांच्या कृपा आता आपल्याला आम्ही काही तुम्ही काही गायचंय थोडं आपल्याला, कारण वेळ बराच झालेला आहे ना. नाही वेळ झाला. पांडुरंग करू प्रथम नमान, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावज्ञ जीवो धरार्थावतारम, कलंकांकतेषु धिकावो दिवक्त्रं, खलानीशवाता पणोदाहदक्षं, समाधिस्तमुतिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु, सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु, अवधारी जोजी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापियाम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासु भटा. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, गुणलोरी कुमार पवन सुत, विनती वारंवार पवन सुत, विनती मधुरं
वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं. महाराष्ट्राच्या मातीला सुगंध तू दिलास माते, महाराष्ट्राच्या मातीला सुगंध तू दिलास माते. तुझ्या कर्तृत्वाला आणि नेतृत्वाला शतशवंदन माझे, तुझ्या कर्तृत्वाला आणि नेतृत्वाला शतशवंदन माझे. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी या मारकनी संतांच्या. ऐसा पुत्र देगा देवा त्याला जग म्हणे बाबा, कन्या तरी ऐसी दे जैसी मीरा मुक्ताबाई. ऐसा भक्त राजगुंडा, ऐसा भक्त राजगुंडा त्याचा तिहिल की झेंडा. इतुके दीन तुझाने, इतुके दीन तुझाने मज करी आधी संतान. ऐका, दोही माझी एक देगा, दोही माझी एक देगा. हरी म्हणे केशवदास चोखा, कन्या तनी ऐसी दे जैसी मीरा मुक्ताबाई. नेमकं काय झाले, हे टाळ वाजवणारे महान, बर का, बरोबर आहे का. टाळ वाजवणारे महान, गाणारे महान, मृदंगाचार्य महान, साऊंड सिस्टीम वाले बाबा महान, विनेकरी महान, चोपदार महान, तुम्ही बसलेले महान. सांगू, या गावातले सत्कार करणारे सुद्धा महान, पण कीर्तनकार पडले ना लहान. विठ्ठल ऐसा पुत्र देगा देवा त्याला जग म्हणे बाबा, कन्या तरी ऐसी दे जैसी मीरा मुक्ताबाई. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत चोखोबारायचा असून, 5 चरणाचा असून, मागणी पण प्रकरणात येला असून, काही कारणास्तव हा अभंग मी निवडला. आणि काही सप्ताहामध्ये नियम सुद्धा असतात. कारण सप्ताह किती दिवसाचा असतो, तुमच्या इथं किती दिवसाचा होता मला सांगा. 8 दिवसाचा, बरोबर. 7 दिवसाचं कोण म्हणलं, काल्याचं कीर्तन सोडलं काय. किती दिवसाचा असते, 8 दिवसाचा सप्ताह असतो. ऐका, सप्ताहामध्ये काही नियम पाळले जातात. तर पहिल्या दिवशी पासून तर शेवटच्या दिवशी पर्यंत, म्हणजे 7व्या दिवशी पर्यंत आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचं असतं. ऐका, तर पहिल्या दिवशी त्या कारणानं नामपर अभंग घेतला जातो. पहिल्या दिवशी कीर्तनकार नामपर अभंग घेतात. आणि 7व्या दिवशी जगाचा मालक, म्हणजे 7 दिवस ज्या आपण भजन केले, जेवढं आपण नामस्मरण केले, जेवढं त्या देवाची भक्ती केली, देवावरती प्रेम केलं, त्याचं फळ जगाचा मालक काय म्हणत असतो, 7व्या दिवशी तुम्हाला काय मागायचं ते मागा. अरे देव पहा ना किती भोळ आहे. 7व्या दिवशी मागा आणि 8व्या दिवशी फळ म्हणजे काला, बरोबर का नाही. 8व्या दिवशी
फळ म्हणजे काला. इतका देव आपला गोड आहे, जगाचा मालक एवढा गोड आहे, आणि त्या गोड जगाचा मालक आणि त्या गोड जगाच्या मालकाचा भक्त, प्रेमळ अंतकरणाचा, प्रेमळ हृदयाचा कोण? संत चोखोबाराया. संत चोखोबाराया अगदी भक्ती भावानं देवाचं नामस्मरण करायचे, भक्ती भावानं देवाचं नामस्मरण करायचे. आणि नामस्मरण करत असताना हातामध्ये चिपळी आणि वीणा ह्या दोन गोष्टी होत्या. आता चोखोबारायांचं काम काय होतं? सरपण गोळा करून आणायचं. सरपण म्हणजे कळतंय ना, लाकडं. आपण सगळे शेतकरी आहेत आणि माझे माईबाप इथं बसलेले आहेत म्हणून सगळ्यांना कळणार, लुगड्यावाल्या माईंना कळणार मी काय म्हणते का. तर सरपण गोळा करण्याचं काम माझ्या चोखोबारायाकडं होतं. आणि दुसरं काम होतं हे सगळं गाव गाड्या झाडून काढायचा आणि गुरं ढोरं मेलेलीत का नाही ते गावाच्या बाहेर नेऊन टाकायचे. हे फक्त चोखोबारायचं काम होतं. ऐका, हे काम करता 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 हरीला भजावं आणि कितीतरी वर्ष पालतले. देवाचं नामस्मरण करता करता कितीतरी दिवस पालतले. आणि चोखोबारायने एक दिवस असा मनात यावा विचार, आणि चोखोबारायने जंगलात जाऊन म्हणावं, सरपण गोळा करता करता म्हणावं, देवा अरे मला बाबा व्हायचंय देवा, आणि माझी इच्छा कधी पूर्ण करणार? पण ऐक देवा, माझ्या पोटी जर संतान तुला द्यायचं असेल त्यावर दोन अटी असतील. कशा सांगू? एक अट असेल देवा, तो जगाच्या कल्याणाकरता कामा आला पाहिजे, आणि दुसरी अट असेल देवा, अरे तुझी भक्ती करणारा असला पाहिजे. अशा दोन मागण्या माझ्या चोखोबारायांनी केल्या आणि आपल्यालाही मागणी तशीच करायची. पहा, आपण मागत असताना आपणही पुत्र मागितला पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड केलं पाहिजे, देवाला भजलं पाहिजे. ऐका, भगवान शंकराची भोळी भक्ती केली तर देव अगदी पावल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही देवाची केली तरी सुद्धा देव पावल्याशिवाय राहणार नाही. ऐका रे, तुम्हाला मुलगा मागायचा असेल तर मी एक सांगून जाईल. कालच जयंती झाली माझ्या राजाची. शिवछत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यावा याकरता भगवंताकडे जा आणि म्हणावं, कितीतरी वर्ष उलटून गेलेत, अजूनही एका राजाचं नाव अजूनही या जगात गाजतंय. त्या राजाचं नाव शिवछत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि तसा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल, असं प्रत्येक माता माऊलीनं म्हणलं पाहिजे. सांगू, काल शिवजयंती होती त्या निमित्तानं आपण थोडं घेऊ. अभंगही तसाच आहे. तर भगवंताकडे मागत असताना शिवछत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र का मागितला पाहिजे सांगू? अरे शिवाजी महाराजांमध्ये एवढं सामर्थ्य होतं. किती सामर्थ्य होतं सांगू? शिवाजी नावामध्येच एवढी ताकद होती. ऐका, शी म्हणजे शिकवण्यासाठी, वा म्हणजे वागण्यासाठी, आणि जी म्हणजे जिंकण्यासाठी. याला म्हणायचं शिवछत्रपती शिवाजी महाराज. याला म्हणायचं शिवछत्रपती शिवाजी महाराज. ऐका, आपल्याला पुत्र घडवायचा असेल तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांसारखा घडवा. की माझ्या जिजाऊ साहेबांनी असे संस्कार दिले होते. असं म्हणतात, जुन्नरमध्ये शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी म्हणजे काल 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला माझ्या राजांचा. पण त्या अगोदरची कहाणी ऐका बरं. एक वेळचा असा प्रसंग असेल जेव्हा माझी जाऊ साहेबांना दिवस गेले ना, त्यावेळी शहाजी राजे तिथं नव्हते. ऐका, शहाजी राजे नव्हते. आता बाल संस्कार करायचे होते, गर्भसंस्कार करायचे होते. रक्षणाकरता कोणीच नाही गडावरती. ऐका रे ऐका, माझी जाऊ साहेबांनी कसे संस्कार द्यावेत, इकडं तिकडं आपल्यावरती टपून बसलेलेच आहेत लोक. सगळीकडे पाहिलं, सगळीकडे सैन्य उभं होतं, पण त्यातही जिजामाता मागं हटल्या नाही गड्या. कारण रणरागिणी होती ना. दिवस गेले, 7वा महिना लागला आणि 7व्या महिन्यामध्ये डोहाळे लागतात म्हणून. ऐका, डोहाळे लागतात म्हणून. डोहाळे लागले माझे जाऊ साहेबांना. बरोबर ऐका गड्या, हा प्रसंग नीट ऐका. डोहाळे लागले
माझी जाऊ साहेबांना आणि एक गडावरती स्त्री आली. त्या स्त्रीनं सांगितलं, माझी जाऊ साहेब तुम्हाला डोहाळे लागले नाहीत का हो? माझी जाऊ साहेबांनी सांगावं, आई ग बाई, अगं डोहाळे लागलेत ना. पण थोड्या थांबल्या साहेब आणि म्हणतात, बाई तुम्हाला चिंच खाव्यासा वाटतात? नाही नाही ग, मला चिंच खावीशी नाही वाटत. औ साहेब तुम्हाला फळं खावीसे नाही का वाटत? नाही ग बाई, मला फळं खावीसे नाही वाटत. औ साहेब, औ माती खावीसी नाही का वाटत? सुपारी खावीसी नाही का वाटत? महिला मंडळ कोळसे खावीसी नाही का वाटत? माझी जाऊ साहेबांनी सांगावं, नाही नाही नाही, अगं बाई मला असं वाटतं, धार धार शस्त्र काढावं, त्या मानातली तलवार काढावी आणि तू 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 ते निशान दिसतंय ना, ते माझ्या डोळ्यात खोपते. अगं मला असा राजा घडवायचा की त्यानं असं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे की बाईच्या डोक्यावरचा पदर, मंदिरावरचे कळस आणि सगळ्यांची आबरू वाजली पाहिजे. ऐका रे, बाईंची भर सभेमध्ये बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा शोभा मला घडवायचा आहे. अशी रणरागिणी होती पहा. आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर ऐका राजे 5 वर्षाचे झाले. 5 वर्षाचे झाल्याच्या नंतर घोडीस्वार करायला लागले. एवढूसे होते राजे, घोडीस्वार करायला लागले. घोडीस्वार करत असताना काही सवंगडी होते सोबत, काही सवंगडी सोबत होते असं म्हणतात. आणि मग एक दिवस काय झालं माहितीये, घोडीस्वार करत असताना राजे घोड्यावरून खाली पडले. पडल्याच्या नंतर गडबडाला खरचटलं गड्या हो. तेव्हा मा जिजाऊ साहेब आता सवंगडी उचलायला गेले. मा जिजाऊ साहेबांनी आवाज दिला, ए थांबा, खबरदार राजांना उचलायला जाल तर. हो साहेब, हो 5 वर्षाचे राजे, जाऊ द्या ना. अहो त्यांना फार लागले, रक्त रक्त अंगाचं येतंय, जाऊ द्या ना औ साहेब. नाही म्हटलं ना, राजांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. कारण आत्ताच नाही तर या जगतातली स्त्री वाचवायचे, तेवढंच नाही तर ते निशान बदलायचंय. कळालं का? तेव्हा राजे मोठे व्हायला लागले. मोठे झाल्याच्या नंतर 18 पगड जाती निर्माण केल्या. सर्व 18 पगड जाती आपल्या सोबत घेतल्या. जाती पातीचा भेदभाव केला नाही. माणूस म्हणून माझे राजे जगले. ऐका रे ऐका, तेव्हाच म्हणतात घासल्याशिवाय धार नाही. या तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही, तलवारीच्या पातीला आणि शिवचरित्राशिवाय पर्याय नाही. या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला जेवढी शिवछत्रपती शिवाजी महाराजांमध्ये ताकद होती ना, कसा घडवला राजा, 2 मिनिटात सांगून जाईल. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा 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 बाप राम सुभाष करला. तो बापाचा बाप राम सुभाष करला. बापाचा बाप राम सुभाष करला. जो 62 किलोची तलवार चालवतो त्याचं नाव येसाजी. मावळ्यामध्ये किती ताकद होती ऐका. टाळ. जो 62 किलोची तलवार चालवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रू बरोबर एकदा खिंड लढतो आणि झुंजतो ना, त्याचं नाव बाजी. अरे अरे हात तुटला तरी लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. तंबूचा कळस कापून आणतो ना शत्रूच्या छावणीतून, त्याचं नाव संताजी. 8 तासामध्ये दिल्लीहून घोडा आणतो ना आणि घोड खिंड लढवतो ना, त्याचं नाव बाजी. ऐका रे, एकटा वाघाला उभा फडतो ना, त्यांचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र मिळून स्वराज्य निर्माण करतो ना, त्यांचं नाव शिवछत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं नाव शिवछत्रपती शिवाजी महाराज. आज्ञा होती माझी जाऊची स्वराजाची. आज्ञा होती माझी जाऊची स्वराजाची.
ऐकायला गोड वाटतं गड्या हो. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळी हो दे. आपल्यालाही आपला मुलगा असाच व्हावा वाटतं ना महिला मंडळ, वाटतं ना आपलाही मुलगा निघाव गाणार, पण नेमकं निघतंय पेणार, काय करणार. नाहीतर एक गोष्टच सांगते आपल्या पोरांची, ऐका, जर आफ्रिकेमध्ये लाईट गेली तर तिथं मीटर चेक केल्या जातात, काही मीटरमध्ये प्रॉब्लेम असेल. ऐका, अमेरिकेमध्ये जर लाईट गेली तर तिथं लाईटी हे चेक केल्या जातात, वायरी चेक केल्या जातात, काही वायरीमध्ये प्रॉब्लेम असेल. आणि जर आपल्या गावात लाईट गेली तर आपली माय म्हणती, बाळू जाय बर माय दुसऱ्याची गेली का पाय. दुसऱ्याची गेली तर आपल्या माईला बरं वाटतंय. बाळू म्हणते नाही माय आपली गेली, फक्त दुसऱ्याची नाही गेली. ते 10वीला असते, त्याला काही कळत नाही. डीपीवर जाते, बांबू घेते, खटार खुटूर अख्ख्या गावाची लाईट घालते. माय म्हणते बघ्या आता बरे बरं आहे का माता माऊली. विठाल विठाल चोखोबार आहे पहा, कसा मुलगा मागतात. चोखोबार आहे म्हणतात, देवा ऐसा पुत्र देगा देवा, त्याला जग म्हणे बाबा. ऐका, जगाने त्याला बाबा म्हणावं, असा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल. ऐका, हे चोखवाऱ्यांचं वाक्य आहे. आणि कितीतरी दिवस झाल्याच्या नंतर इकडं स्वैराबाई घरी होत्या आणि मग ब्राह्मणानं रूप घेतलं होतं. घरामध्ये तर फुटक्या कण्या नाहीत, आंबाड्या नाहीत खायला, काही घरामध्ये खायला नाही. अर्धी भाकरी होती म्हणे, शिळी, ती पण शिळी होती 2-3 दिवसाची वर भाकरी. ती भाकरी टोपलीमध्ये होती, कोणीतरी येईल आणि त्याला भिक्षा द्यावी लागेल म्हणून स्वैराबाईने तेवढी भाकरी ठेवली होती. चोखोबार आहे तर रानामध्ये गेलेच विठ्ठल विठ्ठल भजायला, देवाचं अखंड नामस्मरण करायला. पण त्यातला गोड भाव आहे का, तिकडं माझ्या चोखोबारायनं देवाचं नामस्मरण करावं आणि इकडं जगाच्या मालकानं ब्राह्मणाचं रूप घेऊन घरी यावं, फळ द्यावं माझ्या सोयराबाईला. किती भाग्यवान म्हणावं लागतं ना. जगाच्या मालकांना यावं घरामध्ये आणि बसावं आणि म्हणावं माय काहीतरी खायला दे. काय म्हणावं, माय काहीतरी खायला दे. तेव्हा सोयराबाई म्हटल्या, आम्ही फार खालच्या जातीतले आहोत, आम्हाला आमच्या घरामध्ये जर तुम्ही ब्राह्मण जेवायला आले, त्या काळी होतं बरं, आमच्या घरामध्ये जर ब्राह्मण जेवायला आले तर लोक आम्हाला गावाच्या बाहेर काढून तरी देतील आणि आम्हाला मारतील सुद्धा, तुम्हाला सुद्धा नावं ठेवतील. बाबा माझ्यावरती दया करा, आमच्या घरात येऊ नका, मी तुम्हाला भिक्षा देऊ शकत नाही. देवानंही कट्टर परीक्षा घ्यावी. जगाच्या मालकानं म्हणावं, माय मी काशीवरून आलोय, मला फार भूक लागलीये, काहीतरी जेवायला दे.
आणि जर तू आता भाकरी नाही दिली ना तर मी कधी तो प्राण सोडेल सांगता येत नाही. जगाचा मालक होता बरं का. ऐका रे, घरामध्ये सोयराबाईनं म्हणावं, बाबा या घरामध्ये बसवावं, पाटावरती बसवावं, पाद्यपूजन करावं, पाय धुवावेत, हळदी कुंकू तुम्ही कसा माझा सत्कार केला थाटामाटात तसा थाटामाटात स्वागत करावं. आणि ती अर्धी भाकरी होती ना, जगाच्या मालकाला विनंती करावी, देवा माझ्याकडे अरे साधू जेवायला आलाय, माझ्याकडे साक्षात भगवंत म्हणायला काहीच हरकत नाही. सोयराबाई म्हणतात, देवा अरे ब्राह्मण माझ्या घरी जेवायला आलाय रे, पण त्याला वाढायला सुद्धा माझ्या घरी खाई नाही. देवा ही शिळी भाकरी आहे, ही एवढी अर्पण कर गड्या. मनातल्या मनात तेवढं म्हणावं आणि सोयराबाईनं अर्धी भाकरी द्यावी. आणि दिल्याच्या नंतर जगाच्या मालकानं म्हणावं, अशा गोष्टी झाल्या त्यांच्या, कुठं बाळ दिसत नाही. सोयराबाईनं म्हणावं, मला बाळच नाही, माझी कूस अजून पवित्र झाली नाही. आणि एका मातेचं तेच स्वप्न असं असतं की आपण माता बनलं पाहिजे, हे स्वप्न असतं ना गड्या. ऐका, मग सोयराबाई म्हणायला लागल्या, आमच्या घरात काही बाळ नाही, कितीतरी वर्ष आम्ही वाट बघतोय, पण आमच्या पोटी अजून संतान नाही, काही फळ असलं तर द्या. जगाच्या मालकाची लीला ऐका गड्या. हो, जगाच्या मालकानं म्हणावं, माय थोडं पाणी आण बरं जाऊन, ठसका लागलाय मला, पाणी आण. सोयराबाईनं पाणी आणायला जावं आणि इकडंच जगाच्या मालकानं आद्रूप व्हावं, निघून जावं. ऐका, आणि मग तिथं फळ, असं फळ ठेवलेलं होतं. आणि मग इकडं तिकडं सोयराबाई पाहत आहेत, कुठंच दिसत नाहीत ब्राह्मण काका, कुठंच दिसत नाहीत. बाबा हो कुठं, आवाज देतात सोयराबाई, पण कुठंच दिसत नाहीत. ऐका, आणि मग चोखोबाराय तेवढ्यात घरी येतात आणि चोखोबारायला झालेला वृत्तांत सगळा सांगतात. कोण? सोयराबाई. सांगितल्याच्या नंतर तेव्हा चोखोबाराय म्हणतात, सोयरे अगं तो काही ब्राह्मण काका नव्हता, अगं तो कोणता बाबा नव्हता, तो जो आपल्या घरी आलाय ना, अगं कोणताच ब्राह्मण आपल्या घरी येणार नाही का. तो आपल्या घरी आल्याच्या नंतर त्याला विटाळ होईल, लोक बाहेर काढून देतील, कोणताच ब्राह्मण आपल्या घरी येणार नाही. ऐक सोयरे, आपल्या घरी आला होता तो जगाचा मालक आला होता आणि जगाच्या मालकाने तुला फळ दिलंय. फार भाग्यवान आहेस तू, फार भाग्यवान आहेस. मी एवढं भजन केलं पण मला अजून देव भेटला नाही, पण तू कधीच भजन न करता तुला माझ्या आधी देवानं दर्शन दिलं, किती भाग्यवान म्हणावं लागेल. आणि मग काही दिवसानं सोयराबाईला दिवस गेले. दिवस गेल्याच्या नंतर आता 7वा 8वा महिना झाला, तेव्हा म्हणावं मालकाला, मालक अहो आपल्या निर्मळेला, आपल्या ताईला घरी घेऊन या ना, म्हणजे ननंदबाईला, आपल्या ननंदबाईला घरी घेऊन या ना, आपल्या ताईला घरी घेऊन या. अहो आता मला कधी 9वा महिना लागल काही सांगता येत नाही, आणि बाळंतपण फार अवघड असतं माता माऊली, तुम्हाला माहीतच आहे. ऐका, तेव्हा म्हणावं की हो मालक ननंदबाईला घरी घेऊन या. झाले किती? 8वा महिना संपला, 9वा महिना लागला. आता म्हणावं मालक अहो 8वा महिना संपला, 9वा महिना लागलाय, आपल्या ननंदबाईला घेऊन या. असं करता करता 9वा महिना लागला गड्या. 9 दिवस झाले सोयराबाईला, आणि इकडं जातो म्हणले, आणि आषाढीला पंढरपूरला वारी जात होती. सगळे वारकरी त्या वारीमध्ये तल्लीन झाले होते. ज्ञानोबा माऊली तुकारामाचं भजन सुंदर चालू होतं, आणि त्या भजनामध्ये वारकरी फार दंग झालेले होते. आणि त्या भजनामध्ये दंग होऊन भानच राहिलं नाही चोखोबाऱ्याला की आपल्या बहिणीला आणायला जायचंय, पंढरपूरला नाही जायचं, भानच राहिलं नाही गड्या. त्या भजनामध्ये दंग होऊन चोखोबाराय पंढरीला जातात. पण ऐका, भगवंताला काळजी पडते, अरे आपल्याला जावं लागेल. जगाच्या मालकानं अखंड समाज सोडावा, गरुडाला सोबत घ्यावं, गरुडाला म्हणावं गरुडा आपल्याला जावं लागेल, राहुळाच्या पाठीमागं जावं आणि वेश बदलावा. कोणाचं रूप घ्यावं? चोखोबारायच्या बहिणी.
बहीण झाला सारंगधर, वैनी उघडा दार हाका मारी. ऐका, अखंड समाज सोडावा कोण, जगाच्या मालकानं भक्त. कोणाचं बाळपण करायला जायचंय? चोखोबराच्या पत्नीचं. देव फक्त भावाचा भुकेलाय, देव काहीही करायला तयार आहे, फक्त आपल्याला भक्त बनता आलं पाहिजे आणि त्याची सेवा निस्वार्थ भावनेनं आपल्याला करता आली पाहिजे. जेवढं प्रेम करू तेवढं त्याला प्रेम आवडतं. कितीतरी समाज आहे, आषाढीचा सोहळा आहे पंढरपुरामध्ये, सगळीकडे जिकडे तिकडे पाव वारकरी नाचतायत, आनंद आहे पंढरपुरामध्ये. पण भगवंताला काळजी पडली की अरे चोखोबराई तर पंढरपूरला येत आहे, सांगितलं काय करतायत काय. आणि देवाला काळजी पडल्याच्या नंतर रुक्मिणी आईसाहेबांना सांगितलं, रुक्मिणी चल येते का माझ्या बरोबर. रुक्मिणीनं म्हणावं देवा कुठं, भगवंतानं म्हणावं माझ्या भक्ताच्या पत्नीचं बाळंतपण करायचंय चाल. तेव्हा रुक्मिणी आईसाहेब म्हणले देवा हे पहा म्हणले ते बाळंतपण आणि तुम्ही ते लय घाण काम असते म्हणले, आपण काही येणार नाही, तुम्ही तुमचं उरका म्हणले. जा बायचं कसं असतंय ते तसं, तुम्ही तुमचं उरका म्हणले, तुम्ही तुमचं जा म्हणले, आपण काही यायला तयार नाही. हे पहा तुम्ही जा म्हणले, मी हे सांभाळते कसं सांभाळायचं, हा गाभारा आणि हे पंढरपूर मी सांभाळते, तुम्ही जा. ऐका, देवानं निर्मळीचं रूप घ्यावं म्हणजे चोखोबराच्या बहिणीचं रूप घ्यावं आणि सोयराबाईचं बाळंतपण करावं. जर सोयराबाईचं बाळंतपण केलं असेल तर बाळ किती पवित्र असेल गड्या, चोखोबराचं बाळ किती पवित्र असेल. आणि चोखोबराईंनी मुलगा मागितला होता, कसा देवा तुला द्यायचा असेल ना तर आईसा दे. जैसी मीरा मुक्ताबाई. तर आपल्या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, प्रशांत गुरुजी हरिभक्तपरायण वैराग्यमूर्ती प्रशांत गुरुजी काळे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने सुरुवात झालेला हा सप्ताह. आणि मी असं ऐकले की 30 वर्ष झाले. आता हे 31वं आहे का? गोड टाळी तुमच्यासाठी वाजून घ्या. कारण 31 वर्ष सप्ताह चालू ठेवणं म्हणजे ही लय गोड परंपरा आहे बरं का.
चांगले, याच्यापेक्षाही अजून पुढच्या वर्षी मोठ्या पद्धतीनं तुमच्या हातून सप्ताह घडेल, मी माझ्या हनुमंतराया चरणी प्रार्थना करेन. आणि ज्यांच्यामुळे हा सेवेचा लाभ आला, सेवेचा लाभ मिळाला, तुम्हा सर्व मायबापांची सेवा घडण्याचा योग आला, मी धन्य झाले. कारण आमच्या छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पंजाबराव दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे यांच्या नियोजनातूनच आम्ही इथं आलो. तुम्हा सर्व मायबापांचे दर्शन झालं. खरंच दादांचं मनावं एवढं कौतुक करावं बरं का. फार चांगलं काम आहे त्यांचं संघटनेमध्ये सुद्धा. म्हणजे आईवडिलांची सेवा तर आहेच त्यांच्या हातून, पण समाजाची सेवा करणं एवढं सोपं नाही गड्या. अहो रात्र त्या समाजासाठी लढावं लागतं, अहो रात्र समाजासाठी झटावं लागतं. म्हणून दादासाठी एकदा जोरदार टाळी. आणि आज ज्यांचं सौजन्य आहे, ते ज्यांची पंगत होती, तर सगळ्यांचं सांगते मी आता. श्री मोहनराव सखारामजी काळे पाटील, श्री रेशमाजी केरबाजी गोरे, एकनाथराव गंगारामजी गोरे, खरंच या दादांना माझा प्रणाम असेल या व्यासपीठावरून. कारण अन्नदान करणं एवढं सोपं नाही बरं का. जो अन्नदान करतो त्याच्या घरी कधीच काही कमी पडत नाही, हे मी हनुमंतरायाच्या दरबारात सांगते. एकदा दादासाठी टाळी वाजवा, टाळी जरा जोरात वाजवायच्या. मृदंगाचार्य हरिभक्त परायण राजे भाऊ, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी हो. गायनाचार्य, खूप सुंदर गायनाचार्य आहेत बरं का, आपल्या गावातलेच आहेत का? तर हा परिसरातले पण खूप सुंदर गायन आहे असं श्री हरिभक्त परायण देवीदास गुरुजी बारुळ, वसेकर माऊली आणि जळवा महाराज, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दादांसाठी. एकदा त्या बालगोपाळांसाठी टाळ्या होऊ द्या जोरदार. आणि ज्यांनी या व्यासपीठावरती मला उभं राहण्याची संधी दिली ते माझे मालक हरिभक्त परायण राम महाराज घ्यार पाटील, तेही इथं उपस्थित आहेत आपल्या कीर्तनाला. एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करायचं. आणि खरंच तुम्ही सर्व माता माऊल्या आता 10 वाजलेत तरी सुद्धा उठल्या नाही. तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजून. आणि हे कीर्तन आपल्याला परत सुद्धा पाहता येईल. आता यूट्यूब चॅनलचं मला नाव माहित नाही, केव्हीएम. एकदा दादांसाठी जोरदार टाळी. वा वा वा. आणि ऐका, मी कितीही बडबड केलं, मी कितीही तुम्हाला ओरडले, तरी माझा आवाज काय पोहोचल का? एवढा आवाज नाही माझा, कमीत कमी 5:30 पर्यंत आहे, त्याच्यावर नाही जाऊ शकत. म्हणून एकदा साऊंड सिस्टीमवाल्या बाबासाठी जोरदार टाळी होऊ द्या. आणि इथले काही कार्यकर्ते आहेत, कारण मागही मला भेट दिली होती, काही दादांचं मला नाव माहीत नाही, पण त्यांच्याही चरणावरती मी काय करते, प्रणाम करते सर्वांच्या. आता नावं माहीत नाहीत बरं का मला, तर माफी असावी. ऐका, ज्यांचे नावं घेतली ते देव, ज्यांचे नावं घेतले ते देव, आणि ज्यांचे नाही नाव घेतले ते महादेव. जोरात टाळी होऊ दे. विठ्ठल विठ्ठल. तर देवाची भक्ती कशी केली पाहिजे, तर मनोभावे केली पाहिजे, मनोभावी सेवा केली पाहिजे. कशी सांगू, एकदा जगद्गुरु तुकोबारायांकडं एक व्यक्ती गेला भंडाऱ्या डोंगरावरती. हा दृष्टांत असं मन लावून ऐका, कळेल. भंडाऱ्या डोंगरावरती जगद्गुरु तुकोबारायांकडं एक व्यक्ती गेला, आणि गेल्याच्या नंतर काय झालं माहितीये का? तुकोबारे म्हटले, अरे थोडं नामस्मरण करावं, नामचिंतन करावं. देवाची जर प्राप्ती करायची असेल तर नामस्मरण हेच सोपं आहे. आणि ज्ञानोबाऱ्यांनी सुद्धा नामस्मरणच सोपं सांगितलं. बरं, ते नामस्मरण केल्यावर काय होतंय, तर तुमचे पाप जळून खाक होतात. जरा
नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीच्या हरिपाठामध्ये आहे प्या. तर तुकोबारायकडे एक व्यक्ती गेला आणि तुकोबारायांना म्हटला, तुकोबाराय मला साधन आणि सरळ सोपं भक्तीचं साधन सांगा. आता ते तुकोबाराय होते, ते काही कमी होते का? तुकोबाराय होते. तुकोबारायांनी प्रपंच सोडला, संसार सोडला, संसार करूनही जगाच्या मालकाचं नामस्मरण केलं, भजन केलं. पण ऐका, सांगितलं तुकोबाराय माझ्याकडं दुकान आहे. दुकान म्हटलं कशाचं? किराणाचं दुकान आहे. बर 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 म्हणे मला वेळच मिळत नाही, देवाचं नामस्मरण करण्याकरता वेळच भेटत नाही म्हणे. कसं देवाचं नामस्मरण करू? मी माझा टायमिंग सांगू का? हा तुकोबारा म्हटले सांग तुझं टायमिंग काय येतं. काय सांगू महाराज तुम्हाला? अहो सकाळी 4 वाजता उठतो. 4 वाजता उठलं की नेमकंच आंघोळ ते होतं, नाश्ता पाणी होतंय, देवाची पूजा गिजा होती. नेमकंच देवाला नुसता नमस्कार केला की 6 वाजता दुकान उघडायला जावं लागतंय. दुकान उघडलं की जसं दुकान उघडलं तसं गिराईक माझ्या दुकानावर येते म्हणलं. आणि गावात 1 नंबरचं दुकान माझं आहे. कशाचं दुकान आहे? किराणाचं. गिराईक काही संपत नाही म्हटलं. मला संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत हे गिराईक काय बाजूला जाऊच देत नाही म्हणला. एक तर पाणी पिऊ देत नाही आणि बसू देत नाही म्हणला, उठवू देत नाही. आज एवढं गिराईक आहे म्हणला माझ्या दुकानाला. बर 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 आता ते महाराज होते. ऐका बरं म्हणे पुढं. मग 10च्या नंतर झोप येते महाराज. पुढं काय म्हणता? बरं तुकोबारे म्हणले हा ऐक मग आता तुम्ही ऐका जरा ताड बसा, अशा नीट बसा, कळल. तुकोबारे म्हटले ऐक मग. काय म्हटले? तुझ्या दुकानात काय फळ आहे का? काय फळ? हा माझ्या दुकानात काय फळ आहे? बर बर तुझ्या दुकानात मायफळ आहे का? मायफळ? हो म्हटला माझ्या दुकानात मायफळ आहे. बर तुझ्या दुकानात जायफळ आहे का? जायफळ? हो माझ्या दुकानात जायफळ आहे. बर 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 तुझ्या दुकानात जिरे आहे का? जिरे? हो म्हटलं माझ्या दुकानात जिरे पण. बर बर तुझ्या दुकानात मिरे आहेत का? मिरे? हो म्हटलं मिरे. अहो काय सांगा तुम्हाला, साखऱ्यापासून जिऱ्यापर्यंत मोहऱ्यापर्यंत आहे म्हटलं. बर 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 तुझ्या दुकानात हिंग आहे का? हिंग? अहो महाराज काय सांगू तुम्हाला, अहो सगळं आहे माझ्या दुकानात. बर ऐकून घेतलं महाराजांनी. बर तुर परमार्थ सांगतो म्हणे ऐक मग. अरे काय करतो हे? काय 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 करतो हे? काय आहे आपलं नरदेह? काय आहे? काय फळ? आणि हे भगवंतानी सजवलेली काय आहे? माया आहे. याला काय म्हणतात? मायफळ. आणि पुन्हा ऐका तुझ्या दुकानात मिरे आहेत का म्हणले बरं का? काय म्हणले? मिरे. मिरे मिरे कळते का बा? मिरे याला फायची लागली. मिरे. ऐका पुन्हा काय म्हटले माहिती का? हे ज्या दिवशी जिरे मिरे, हे ज्या दिवशी जिरे हिंग. जुनी भाषा आहे बरं का, तुम्हाला कळ. हिंग देव. कळालं का? ऐका तुकोबारा काय म्हटले? मायफळ. मायफळ म्हणजे ही देवानं सजवलेली काय आहे? माया आहे. ही माया काय आपली संपत? घर घेतले की पुन्हा गाडी घेतलीच, गाडी घेतली की पुन्हा शेतीवाडी घेतलीच. ही माया संपत नाही. पुन्हा ऐका पुन्हा काय म्हटले तुकोबाराय? मिरे आहेत का? मिरे. मिरे मिरे मी 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 बांधलंय मी. हे ज्या दिवशी जिरे त्या दिवशी देव. सोपा परमार्थ तुकोबारांनी सांगितला. विठ्ठल विठ्ठल. हे ऐकायला मात्र फयुजी लागते बरं का. आता तुमच्या इकडं माणसाला म्हणतात आल्या का गेल्या का म्हणतात ना. तुमची भाषा आहे, भाषा असते बरं का जास्तीची. बरं तिकडं कोल्हापूर साईडला गेलं का नाही आपण ते ठेचा करतो हिरव्या मिरच्यांचा. तुम्ही ठेचाच म्हणता ना? महिला मंडळ ठेचाच म्हणता ना? लसूण मिरची टाकून वाटतं त्याला ठेचा म्हणता ना? कोल्हापूर साईडला गेलो महाराज म्हणजे आम्ही सगळे बसलो. पहा जेवायला बसलो महाराज. तुम्हाला सांगते बाबा जेवायला बसला तर मी होती मराठी नवीन. ती बाई जवळ आणि ती बाई म्हणे ताई तुम्हाला वाढू का चटका?
काय म्हटली? ताई तुम्हाला देऊ का चटका? मी म्हटलं बाई मला पोळण, मला नको चटका. त्याजवळच ठेव म्हणलं चटका. म्हणे ताई घ्या ना थोडा चटका. मी म्हटलं अहो काय येड्या बिड्या झाल्या का काय तुम्ही? अहो चटका काय घेत असतात का कुठं? अहो पोळा ना मला. अहो ताई भारी लागतो चटका. मी म्हटलं चटका काय भारी लागतो का ताई? कशाला चेष्टा करता? तिकडचे महाराज लोक होते असे गायनाचारी त्याच्या भागात. म्हणजे ताईंना जरा लक्षात आलं नाही. म्हणजे आता काय माहिती त्याची भाषा, ताईंच्या लक्षात नाही आलं म्हणे. मग ते महाराज म्हणले ओ ताई आणा इकडं चटका. अहो म्हणलं महाराज पोळ. ते आणल्याच्या नंतर म्हणलं आयु हे तर ठेच आहे आपल्या इकडला. हे खरडा आहे ना म्हणलं, हे खरडा केलेला आहे पाट्यावर वाटून. मग मी म्हणलं आणा बाई इकडं चटका. लय अवघड आहे ज्याची त्याच्या भाषेतलं विठाळ विठाळ. बरं त्यातलं एक तुम्हाला सांगते, जगाच्या मालकाकडे काय मागावं? 2 मिनिट पेटी बंदच राहू दे, ते कसं आवाज जास्ती व्हायलाय. जगाच्या मालकाकडे काय मागावं हे महिला मंडळ तुम्हाला कळत नाही आणि माणसाला कळत नाही. बरं का तुम्हाला एक गोष्ट सांगते. एक नारळ घेऊन जाताना देवाला म्हणता देवा मला एवढी मोठी संपत्ती दे. काय आता तुमच्या घरचं आहे का मागायला? जगाच्या मालकाकडे एक नारळ फोडून. पुन्हा ऐका, एक व्यक्ती नाही सगळ्याच्याच घरी भांडणं होतात नवरा बायकोची. नवरा बायकोची अशी भांडणं झाली. भांडणं झाल्याच्या नंतर आता तिचा नवरा होता शिवभक्त. शिवभक्त असल्या कारणानं सतत तो काय करायचा? शिव शिव शिव. ऐका, जगाच्या मालकाचं नामस्मरण करायचा. आणि आल्याच्या नंतर काय झाले? भांडणं झाले त्यांचे. म्हणे हे पाय म्हणे बाई तुला मी आधीच कदरलोय, नेमकाच कामावून आलो, चहा द्यायचं सोडून, पाणी द्यायचं सोडून, नाश्ता द्यायचा सोडून भांडत बसली. मी माझं गठुडं गुंडाळतून जातो जंगलात. बस तुला काय करायचं तर तू घर सांभाळ म्हणे. मी काय आता येणार नाही. माणूस गेला जंगलामध्ये, एवढी तपस्या केली, एवढी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्याच्या नंतर आता भगवान शिव कसा आहे? भोळा आहे. भोळा महादेव आहे. एक लोटा जल सब समस्या का हल. हे का नाही? असा आपला भोळा महादेव आहे. लवकर नवसाला पावणारा महादेव आहे. मग मला सांगा आता ते महादेव आल्याच्या नंतर माणसं लय भारी असतात बरं का. तुमचं नाही सांगत, तुमचं नाही, तिकडं गेली की तुमचंच. ऐका ते माणूस म्हणे बाबा इकडं तिकडं पाहायला लागले. इतके दिवस झाले म्हणे आपण रोज खिशात हात घालतोय, आपल्याला कशाची तरी सवय होती. एवढी तपश्चर्या केली की आपण पाणी सुद्धा नाही पिलं. 1 महिना झाला. जगाचा मालक आला आणि जगाच्या मालकाने विचारावं बोल तुला काय पाहिजे बाळा? त्यानं खिशात हात घातला आणि त्याला आठवण झाली. म्हणे देवा हे पाय म्हणे तंबाखूची पुडी हाय पण चुन्याची डबी काय नाही. तेवढी दे म्हणे बाबा, तू दुसरं काही देऊ नको. देवाला काय मागावं हे आपल्याला कळायला पाहिजे. देवानं डबी दिली कारण त्याची सेवा निस्वार्थ होती आणि प्रेम होतं बरं का. त्याच्या नामस्मरणामध्ये प्रेम होतं बाबा. ऐका, त्यानं चुन्याची डबी मागितली होती, त्या डबीमध्ये होती सोन्याची अंगठी. आणि असं वरदान होतं या डबीतलं तू जेवढ्या वेळेस काढशील तेवढ्या वेळेस काय होईल? ते अनेक होईल. त्या बाबांना अशी उघडून पाहिली, अशी अंगठी घेतली. त्या अंगठ्याच्या 2 अंगठ्या झाल्या, 3 अशा कितीतरी अंगठ्या व्हायला लागल्या. अहो तो मालक तो इतका भिकारी होता. तो माणूस कुडाणाचं घर होतं, कळते ना? कुडाणाचं घर होतं. पण आज घरी गेला, बायको दारातच उभी होती. म्हणे आपलंच गिऱ्हाईक आहे ना? हा तुझंच आहे. ओ आणली का डबी? अगं बाई गप, जातानी भांडण केलं ना, आताही जरा गप बस ना. ही घे डबी म्हणे आणि म्हणतेस ना भिकारी 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 सारखं. हे डबी घे आणि ही अंगठी घे सोन्याची. आता सोन्याला काय भाव आहे तुम्हाला माहिती आहे? सोन्याच्या अंगठ्या काढल्या आणि त्या कोणी आपल्या नांदेडच्या बाजारात नेऊन विकल्या. एवढी कोट्याधीश झाली की बंगले बांधले, मर्सिडीज सारख्या
आणि तिची शेजारी भांडकुदळ ती आली ना. आल्याच्या नंतर काय म्हणते महिला मंडळ माहिती का, होय ग तू अशी एका रात्री श्रीमंत तरी कशी झाली? 1 महिना पाहते तुझा नवरा घरी नव्हता आणि तू एवढी श्रीमंत कशी झाली? अख्ख्या गावात भांडणं झालेली आपल्या दोघीला माहित असतात, पण तू श्रीमंत झालेली मला कसं ठाऊक नाही? आणि आपल्या बायाचं कसं असते सांगू का? ती म्हटली ऐक ना, माझ्या मालकानं सांगितले कोणाला सांगू नको, पण ऐक तू माझ्या जवळची, तुला म्हणून जोरात बोला महिला मंडळ, तुला म्हणून अख्ख्या कवठ्याला येड आणते. बरोबर का नाही? तुला म्हणून सांगते बायाच्या हातात, पण ते बायाचा काही दोष नाही हो, ते आपल्याला दिलेलं काय आहे, शाप दिलेला आहे. कोण? एक वेळेस काय झालं, धर्मराजा आणि कुंती माता फार रडत होत्या. धर्मराजाचा शत्रू होता कोण? कर्ण. कर्ण राजा धनुर्धारी होता. आता भाऊ होता सख्खा, पण कोणाला माहित नव्हतं, धर्माला माहित नव्हतं की कर्ण आपला सख्खा भाऊ आहे, माहित नव्हता. आणि मी एक वेळेस कर्ण युद्धामध्ये मरण पावला. मरण पावल्याच्या नंतर काय झालं माहितीये, कुंती माता, माहिती माया असते बरं का, भावाची किती कट्टर दुश्मनी असो पण माहिती माया असते. कुंती माता रडू लागली. तेव्हा धर्मराजानं विचारावं, मा का रडतीये? तेव्हा कुंती मातेनं सांगितलं, बाळा तो कर्ण आहे ना, तो तुझा शत्रू होता. अरे शत्रू असू दे, पण तो तुझा धनुर्धारी, तुझा भाऊ, अरे तो तुझा सख्खा भाऊ होता. एकदम असा करंट बसल्यामुळे झाला ना धर्मराजाला. धर्मराजा म्हटला, मा तो एवढा धनुर्धारी कर्ण होता आणि तुम्हाला एवढी गोष्ट सांगितली नाही. मा आजपासून मी शाप देतो की जगतातल्या स्त्रियाच्या एकाही स्त्रीच्या पोटात काही राहणार नाही, म्हणून हे तुला म्हणून सांगते. पहा मग ती बाई म्हणे, मी मेहाय नवऱ्याला असंच पाठवते म्हणे जंगलामध्ये आणि डबी आणायला होते म्हणे, काही करू मला कोट्याधीश व्हायचे. बरोबर आहे का? झोपू नका, मला ही कोट्याधीश व्हायचंय. मग काय घे झालं, ओ ऐकलं का, तुम्ही आला हातपाय धुवा आणि नीट डबी आणायला जा. चहा वगैरे काही द्यायचं नाही, फक्त डबी आणायची, फक्त डबी. आपल्याला कोट्याधीश व्हायचंय, बाकी काही करायचं नाही. आणि आज माणसं त्याच्याच माग आहेत. आज माणसं कशाच्या माग? त्याच्याच माग आहेत की पैसा पैसा त्याच्याच माग आहेत. कारण कलियुगात तेच आहे, आता याच्या समोर तेच घडणार आहे. नामस्मरण सोडून माणसं पैशाच्याच माग पळणार आहेत. पुढे ऐका, मग मालकाला पाठवलं आणि पाठवल्याच्या नंतर मालक सेवा करू लागला मनोभावे भगवंताची. ऐका, शिवाची आराधना करू लागला, पण त्याला काही ते जंगलात मन रमत नव्हतं. त्याचं तो जरा जास्तीचं पाणी प्यायचा. तुम्ही समजून घ्या, पाणी जास्तीच प्यायचा, त्याला सवय नव्हती जंगलानं राहायची. ऐका, आणि मग तो इकडं तिकडं पाहायला लागला, काही काही भेटते काय, कोणाची संत्री आण, कोणाच्या मोसंबी आण, कोणाचा ऊस आण, ही त्याची सवय होती. पहा आता अशी कशी सेवा करणार, याचं प्रारब्ध एवढं वाईट, एवढं वाईट. आता देव म्हणला, बाबा याचा शेजारी एका महिन्याला आलतात, त्यांना डबी मागितली. आता ह्यो काय मागते काय माहित, पण आपली सेवा करतोय ना, आपण गेलं पाहिजे. आपण भक्ताच्या हाकेला धावून गेलंच पाहिजे. मग जगाचा मालक तिथं आला आणि आल्याच्या नंतर विचारलं, बाळा सांग तुला काय देऊ? थापा मारू नका तशा मधामधात, सांग तुला काय देऊ? तेव्हा त्यानं म्हणावं, जशी माझ्या शेजाऱ्याला डबी दिली ना तशी मला डबी द्या. पण प्रारब्ध सगळ्याचं चांगलं नसतं बरं का, एखाद्याचं वाईट बी असतं, जसं आलं तसं भोगावं लागतं. ऐका, त्याचं प्रारब्ध वाईट होतं, त्यानं डबी मागितली, पण त्या डबीमध्ये काय होतं त्याला माहित नव्हतं. जशी डबी उघडली तशी त्याची चप्पी झाली, टकलं झालं, टकलं. त्याच्यात होता वस्त्र त्या डबीत. आणि मग तो घरी गेला डबी घेऊन. गेल्याच्या नंतर काय झालं पहा, बायको अशी दारावर बसली होती. ओ ऐकलं का, आणली का डबी? आणि त्याला तेवढ्यात आला मौतीचा कॉल.
म्हणजे मातीला जायचं होतं, दुसऱ्या गावाला जायचं होतं. ऐका, मातीचा कॉल आला म्हणे हे तुम्ही कुठे जा पण डबी देऊन जा म्हणे. पण बायको म्हणते होय हो, जाताना तर हॅपी होते ना, आता छप्पी. असं कस काय झालं म्हणे, बाई त्या डबीत थांब जरा, त्या डबीतल्याला कळत नाही समोर बाई आहे का माणूस आहे. थांब जरा, ऐकत जाय गंगे, तुझंच नको लाव जाऊ, इथली नाही हा, इथं कोणाचं नाव. तर पहा, मग नवरा गेला मातीला, पण ही डबी उडू नको म्हणे. तर बाई डबी नाही उघडणार, ती बाई कसली हो. त्या बाईनं अशा गावातल्या सुशिक्षित महिला गोळा केल्या. ऐका, पहिली पाटलीन, दुसरी सरपंचीन, डबीचं उद्घाटन करायचं होतं. तिसरी डॉक्टरीन, पाचवी मास्तरीन आणि 6वी भाऊकीतली नवी नवरी. अशा 5 जणी बोलवल्या. आणि 5 जणी बोलवल्याच्या नंतर आता काय करायचंय, हळदी कुंकाचा कार्यक्रम होता त्याच्यातच हे असं हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि डबीचं उद्घाटन ठेवलं होतं. आता सगळ्या बायाचं झालं हळदी कुंकू लावणं. आणि मग काय झालं, आता मला सांगा, उद्घाटन आहे, सगळ्यात पहिला मान आपण कोणाला देतो, गावात कोणाचा मान असतो, पाटलीनीचा का सरपंचीनबाईचा, पटकन बोला. पाटलीनबाईचा, बरोबर, सरपंचीनबाईचा नसतो बरं का, पाटलीनबाईचा असतो. मग ऐका, सगळ्या म्हणल्या होय ग, डबीचं उद्घाटन करायचंय आपल्याला. मस्तपैकी रांगोळी काढली, मस्त लगे असं सजवलं डबीला बरं का, लई सजवलं त्या. आणि मग आता डबीचं उद्घाटन करायचं, असं गोल घोळका मारून बसल्या. घोळका मारून बसल्याच्या नंतर काय झालं माहिती का, एक जण म्हटली होय ग डबी उघडायची का, त्या सगळ्या म्हटल्या हो. म्हणल्या बरोबर, आता पहिला मान कोणाचा, तर पाटलीनीचा. मग पाटलीनी जवळ डबी दिली, आणि जशी डबी दिली पाटलीनीची चप्पी झालीच. तिच्या बरोबर सगळ्याची चप्पी वल्ली नारळच. माहे म्हणलं बाबा, ह्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला कधीच जायचं नाही रे बुवा. तिकडं कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ, पण हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला चुकून जायचं नाही. ती नवीन नवरी म्हणली कोणाचं तोंड पाहिलं ना आज इकडं आली, लई अवघड झालं रे म्हणे बाबा. लई हस अटॅक येत नसतो बरं, खरं हसलं पाहिजे माणसानं, खळखळून हसलं पाहिजे माणसानं. पुन्हा आहे का, आता ती वल्ली नारळ तयार झाली, घ्या हसून घ्या. बाया म्हणायच्या, बाया काय म्हणायच्या, बाई इतके वेळ नवऱ्याला फोन, इतके वेळ, दिवसातून 100 वेळा फोन. ओ जेवलात का, ओ काय करताय, 100 वेळा फोन. आणि आज एकटीचा नाही फोन. जिनं पदर नव्हता घेतला तिनं बुरकी घ्यायला सुरुवात केली. जी नवी नवरी होती ती ब्युटी पार्लर मधून नकली केस लावून आली. त्याच्यामुळं हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला चुकून जायचं नाही रे भाऊ. विठाला विठाला. विनोदाचा भाग सोडा. जगाच्या मालकाकडे काय मागावं हे आपल्याला कळालं पाहिजे बरं ना. जगाचा मालक देतो, फक्त आपल्याला घेता आलं पाहिजे. 5 मिनिटात अजून घेते, 5 मिनिटं घेते. ऐका, कुर्मुदास नावाचा एक भक्त आहे की ज्याला कोपऱ्यापासून 2 हात नाहीत, गुडघ्यापासून खाली 2 पाय नाहीत, असा असणारा भक्त कुर्मुदास पंढरीची वारी करतोय बरं का. वयाच्या 21व्या वर्षी वडील मरण पावले आणि पावलेच्या नंतर फक्त आई जिवंत होती. आईला म्हणावं, आई पैठणच्या गाभाऱ्यामध्ये भंडास महाराजांचं कीर्तन आहे, आई अगं कीर्तनाला घेऊन चाल ना. आईनं म्हणावं, का रे बापाला तर मारलं तू, मग काय माझाही जीव घेतो का त्या काळ्या विठापायी. अरे काय विठ्ठल 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 करत असतो, काय माझा जीव घेतो काय. पण कुर्मदासानं म्हणावं, आई माय तुला परत नाही ग म्हणणार की त्या गाभाऱ्यामध्ये घेऊन चाल, कीर्तनाला घेऊन चाल.
माय परत तुला म्हणणार नाही, मला एकदा तिथं नेऊन घाल गड्या, नंतर मी घराचं तोंड सुद्धा पाहणार नाही. कुरुमदासाला आईनं खांद्यावरती घेतलं. असं म्हणतात आईचं हृदय हे कोवळं असतं, आई दयेचा सागर असते. खांद्यावरती घेतलं आणि खांद्यावरती घेतल्याच्या नंतर निघाली कुठं? पैठणच्या गाभाऱ्यामध्ये. म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचे गुरु भानुदास महाराज यांचं कीर्तन आहे गाभाऱ्यात, आणि त्या कीर्तनाला निघाले. असं खांद्यावरती घेतलेलं आहे आणि आईनं राऊळाच्या बाहेर सोडलं कुरुमदासाच्या, आणि आई निघून गेली. माय मी पाया पडली कुरुमदास महाराज पोटानं फरफटत, आणि माईला सांगितलं, माय मी आता पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय मी घराला काही येणार नाही. असं समज की शेवटचं मरण जरी आलं मला तर मी त्या पांडुरंगाच्या मांडीवर सोडील, पण घराला येणार नाही गड्या. माईला वचन दिलं आणि गेले. गाभाऱ्यात असं कीर्तन चालू होतं, सुंदर कीर्तन चालू होतं. कीर्तन श्रवण केलं आणि केल्याच्या नंतर अरे एवढ्या आनंदाने भजन चालू होतं. ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं, सगळे संत मांदियाळी असे समोर बसले होते. तुम्ही जसे माझे मायबाप समोर बसले आहात, श्रोती मंडळी बसले आहात, तसे सर्वजण भजनामध्ये दंग होते. ज्ञानोबारे तुकोबारायांचं भजन चालू होतं. भानुदास महाराजांचं भजन संपलं, कीर्तनही संपलं आणि भानुदास महाराजांनी जवळ यावं. कुरुमदासा, हे बाळा कसा आलास रे? सांगावं, माझ्या आईनं मला आणून घातलंय. बाळा आता कीर्तन संपलंय, आषाढीची वारी, आषाढीचा सोहळा आहे. सर्व वारकरी सकाळी काकडा झाल्याच्या नंतर पंढरीच्या दिशेनं रवाना होतील आणि पंढरपूर फार लांब आहे. बाळा आपल्यासोबत बैलगाडी नाही, टांगा नाही आणि खरतड प्रवास आहे, माळाचा रस्ता आहे, तुला चालता येणार नाही बाळा. तेव्हा कुरुमदासानं म्हणावं, बाबा याची चिंता करू नका, तो मला नेणार आहे ना, मी चालणार पंढरीच्या वारीला. 21 वर्षाचा तरणा बांड मुलगा, ज्याला की कोपरापासून दोन्ही हात नाहीत, गुडघ्यापासून खाली दोन्ही पाय नाहीत, पण जगाच्या मालकावरची एवढी भक्ती होती गड्या. कुरुमदास मागा हटला नाही. ऐका, सकाळी पहाटे काकडा झाला. काकडा झाल्याच्या नंतर वारकरी सगळे जेवायला बसले. जेवली वारकरी तिथं, पण कुरुमदास वाटेनं निघाला, जेवला नाही. कुरुमदास महाराज वाटेनं निघाले पंढरपूरच्या दिशेनं. माळरानाची वाट आहे, खरतड प्रवास आहे, आणि त्या खरतड प्रवासामध्ये निघाले. निघत असताना काट्याकुट्याचा रस्ता होता, हात नाहीत, दोन्ही पाय नाहीत, पोटाने फरफटत निघाले. लाही झाली जीवाची. अरे रक्त झालं या अंगाचं, तर हे कुरुमदास महाराज मागे हटले नाहीत. विठ्ठलाचं नाम मुखामधून संपू दिलं नाही गड्या हो. आणि जिथं पुढचा मुक्काम आहे दिंडीचा, तिथं जाऊन पोहोचल्याच्या नंतर अख्ख्या गावाला दमंडी द्यावी की सांगावं, माझे वारकरी आणि भानुदास महाराज हे सर्वजण येत आहेत, त्यांच्यासाठी ज्या काही शिदोऱ्या आहेत ना, त्या हनुमंतरायच्या मंदिरात आणि शंभू महादेवाच्या मंदिरात आणून ठेवा. त्या काही दमंडी द्यायची काही जर असलं तर सगळ्यांनी शिदोऱ्या आणून त्या मारुतीच्या मंदिरात आणून ठेवाव्यात आणि परत आपलं पुढचा प्रवास सुरू करावा. असं करता 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 पंढरपूरच्या अलीकडं कुरुडवाडी नावाचं स्टेशन आहे. जे नित्य नियमानं पंढरीची वारी करतात त्यांना माहिती आहे. लहुळ, ऐका, तिथं लहुळ नावाचं गाव आहे. त्या कुरुडवाडी त्या स्टेशन पाशी तिथंच लहुळ नावाचं गाव आहे, आणि त्या लहुळ नावाच्या गावामध्ये जाऊन कुरुमदास महाराज पोहोचले. दरमजल करत 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 तरीही पांडुरंगाचं नामस्मरण मुखामधून संपलं नव्हतं. असंच गावं करता करता दमंड्या दिल्या. प्रत्येक गावात जाऊन सांगितलं की बाबा शिदोऱ्या आणून ठेवा. आणि असं करता करता रे अंगाचं रक्त झालं, अंगामध्ये काहीच राहिलं नाही, कृश झालेलं हे शरीर. आणि मग तिथं म्हणतात भानुदास महाराजांचं संध्याकाळचं कीर्तन होतं. आणि भानुदास महाराजांना सांगितलं, काय बाबा यापुढं मला पंढरपूरला येता येणार नाही हो. यापुढं असंख्य गर्दी असेल, असंख्य लाखो करोडोची गर्दी असेल, येता येणार नाही बाबा मला या समोर. पण ऐका ना बाबा,
बाळा ते जाऊ दे, पण जेवलास का रे? नाही बाबा जेवलो नाही. ओ मी जर जेवलो असतो तर हे सर्व वारकरी उपवाशी राहिले असते, कारण मी जर जेवलो असतो तर ऐका मला चालता आलं नसतं. घरी माझा आई माझं मूलमूत्र धुवायची, इथं कोण मला आंघोळ घालणार, इथं कोण करणार माझं, त्यासाठी मी जेवणच केलं नाही हो बाबा. भानुदास महाराजांच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले, घळा अश्रू गळत होते. आणि भानुदास महाराज म्हटले, बाळा धन्य आहेस तू, आणि तुझी भक्ती ही फार अपरंपार आहे. बाबाला सांगितलं, बाबा कृश झाले माझं शरीर, कधी या जीवातला जीव संपेल सांगता येत नाही, पण जोपर्यंत जगाचा मालक मला भेटत नाही तोपर्यंत हा श्वास त्या काळाला रोखून ठेवण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे. बाबा फक्त पंढरपूरला जा आणि सगळ्यात आधी जाऊन पंढरपूरच्या मालकाला माझा निरोप पोहोचवा. हो भेटी लागी जीवा लागली सास, भेटी लागी जीवा लागली सास, भेटी लागली पंढरपुरामध्ये जाऊन पोहोचले. कोण? भानुदास महाराज पोहोचले. असंख्य गर्दी आहे त्या पंढरपुरामध्ये, करोडोच्या वरी वारकरी आहे. चंद्रभागेच्या काठी सर्व वारकरी बसलेत, सर्व संत मांदियाळी पंढरपुरामध्ये आहेत. आणि देवाकडे भानुदास महाराज जातात आणि भानुदास महाराजांनी नमस्कार करावा भगवंताला. भगवंताला जसा नमस्कार केला ना गड्या, तेव्हा निरोप द्यावा. देवा देवा, अरे ज्याला दोन्ही हात नाहीत, अरे गुडघ्यापासून खाली पाय नाहीत रे देवा, अरे तुझी सेवा करत करत, या वारकऱ्याची सेवा करत 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 खडतार प्रवासात हा प्रवास करत करत ना जीवाची लाई झाली रे. त्या गुरुदासाच्या, तू गुरुदास तुला भेटायला आलाय रे देवा. देवा पण तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला नाही, शेवटचा श्वास मोजतोय. देवा तू त्याला जाऊन दर्शन दे गड्या. लहुई या गावात जाऊन थांबलाय, आणि तू जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत तो शेवटचा प्राण त्याग करणार नाही, असा निरोप आहे त्याच्याकडून. हो आहे रात्र दिवस रात तुझी, आहे रात्र दिवस रात तुझी, ऐका देवाच्या डोळ्यातून टप 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 अश्रू गळायला लागली. गुरुदासाला आपल्या मांडीवरती घेतलं जगाच्या मालकानं. रक्त रक्त वाहत होतं आणि डोळ्यातले जे ठेप होते ना ते अश्रू होते ना जगाच्या मालकाच्या, ते अभिषेक करत होते. ऐका गुरुदासाचा अभिषेक होत होता. गुरुदासाला मांडीवरती घ्यावं. गुरुदासा माझ्यासाठी किती खरतड प्रवास सहन केलास रे. अरे ज्याला हात आहेत ना तो माझ्यापर्यंत अजून येऊन पोहोचलेला नाही. कित्येक लोक आहेत, कित्येक समाज आहे या ब्रह्मांडामध्ये, पण तुझी भक्ती अपरंपार आहे. मग तुला काय पाहिजे? तुला गाडी पाहिजे? तुला बंगला पाहिजे? अरे
गुरुदासा, अरे दोन्ही हात नाही तुला, दोन्ही हात दोन्ही पाय देऊ का? गुरुदासानं म्हणावं नाही नाही देवा, दोन्ही हात नकोय, दोन्ही पाय नकोय. परत जगाच्या मालकानं म्हणावं गुरुदासा, तुला तारुण्य देऊ का रे? तेव्हा गुरुदासानं म्हणावं देवा, मला तारुण्यही नकोय. ऐका गड्या, गुरुदासानं एक म्हणावं देवा, शेवटचा श्वास मोजतोय गड्या. ऐका बरं, शेवटचा श्वास मोजतोय पांडुरंगा, तुला द्यायचा असेल ना तर एक दे. शेवटचं मरण गड्या तुझ्या मांडीवरती मला ते दुसरं काही नको. असं गुरुदासाची मागणी होती रे. ओ भक्ती लागी जीवा लागली श्वास, हैराण दिवस तुझी. भेटी लागी जीवा लागली श्वास, भेटी लागी जीवा लागली श्वास, भेटी लागी जीवा लागली श्वास, भेटी लागी जीवा लागली वेड लावायचं असेल तर पोरींनो देवाचं वेड लावा. देवाची भक्ती एवढी आहे की देव तुम्हाला काहीच कमी करणार नाही. आणि पोरींसाठी मी सांगेल, आई वडिलांची मनापासून सेवा करा. ऐका, कितीही तुमच्यावर कोणी प्रेम करत असं म्हणत असेल, पण एक गोष्ट जाता जाता सांगून जाईल, फक्त 2 मिनिटं घेणार आहे, जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा. पण तुमच्या आई वडिलांपेक्षा तुमच्यावरती कोणीच या जगात प्रेम करणार नाही पोरीओ, कोणीच प्रेम करणार नाही. ऐका, कोणी म्हणत असेल की मी तुझ्यावर प्रेम करतो, कोणी म्हणत असेल मी तुझ्यासाठी उपवासी राहतो. आता तुमच्या भागातलं एक प्रकरण आहे, ते सांगणार होते मी, पण आपला वेळ झालेला आहे. ऐका, पोरी 20 वर्षाच्या पोरासाठी आपल्या आईवडिलांना सोडू नको, कारण त्यानं रक्ताचं पाणी हाडाचं काढ केलंय. अगं तुला माहित नाही, त्यानं सावकाराकडून पैसे आणलेत आणि तुला नीट सारखी परीक्षा देऊ दिले. याच्यातच धन्य मानगड्या आणि मोठी हो, रणरागिणी हो, झाशीची राणी बन, माझी जाऊ साहेबांसारखी एवढी मोठी बन, एवढी मोठी बन की आजपर्यंत तुझं नाव राहिलं पाहिजे, या जगात तुझं नाव राहिलं पाहिजे. कशी सांगू, आपली नजर तलवारीच्या पाट्यासारखी असली पाहिजे. आणि आपली नजर कशी असली पाहिजे तर त्या सूर्याप्रमाणे असली पाहिजे. आपण तळपता सूर्य झालं पाहिजे ना चंद्र. कोणी आपल्याकडं पाहिलं तर, कोणी जर आपल्याकडं वाकड्या नजरेनं पाहिलं तर ते जागेवर जळून खाक झालं पाहिजे. असं आपल्याला सूर्य बनता आलं पाहिजे. मला एक सांगावंसं वाटतं, असं लोक म्हणतात की पोरीच्या जातीनं नाजूक राहिलं पाहिजे, पण मला असं वाटतं पोरीच्या जातीनं तलवारीच्या पात्यासारखं धारदार आणि कणखर बनलं पाहिजे. हे माईनं आणि बापानं खरंच घरी बसून आज सांगण्याची गरज आहे. मी इथंच सेवेला विराम देते. आता आपली झालेली कीर्तन सेवा हनुमंतरायाच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी मी अर्पण करते. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपल्याला भजन करायचंय. वरी हात घ्या. विठोबा रखुमाई, आपल्या माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आपले साई दादाही आपल्या कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला एकदा जोरदार टाळी वाजवायचे. ऐका, मी कोणाचंही उगाच कौतुक करत नसते बरं. ज्याचं काम चांगलं आहे, ज्याचं काम समाज सेवेसाठी आहे, त्याचं नाव
खरंच घेतलं पाहिजे. आणि तुम्ही सर्व मायबापांनी खरंच हा सप्ताह करून खूप मोठं काम केलं या गावकऱ्यांनी. एकदा तुम्ही तुमच्यासाठी सर्वांसाठी टाळ्या वाजवून घ्यायच्या. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, तुम्हा सर्व माय बापांच्या चरणी, माऊलींच्या चरणी अर्पण करते आणि पवनपुत्र हनुमंतराच्या चरणी अर्पण करते. कुणाचं नाव राहिलं असेल तर माफी असावी, आता नाव माहीत नाहीत बरं का. कारण सर्व मला दादा इथल्यांनी खूप सुंदर असं प्रेम दिलं. सर्वांचे मी इथून या व्यासपीठावरून आभार मानते आणि इथे सेवेला पूर्णविराम असेल. पण माझं बोलता बोलता या वाणीतून जर काही चुकलं असेल तर मुलगी म्हणून माफ करायचंय. ऐका महिला मंडळ, तुम्हाला 4 मुली असतील तर 5वी समजून माफ करा, 3 असतील तर 4थी समजून माफ करा, 2 असतील तर 3री समजून माफ करा, 1 असतील तर 2री समजून माफ करा आणि मुलगी नसेल तर मला दत्तक घ्या पण माफ करा. मला दत्तक घेणं हे सोपं आहे, रोज कार्यक्रम आहेत. हा ना. ज्ञानेश्वर आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बळीराम भाऊ काकडे यांनी सुद्धा या सप्ताहात येऊन खूप चांगलं योगदान आहे त्यांचं सुद्धा. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवून स्वागत करायचं. हा विसरलेच होते मी त्यांचं नाव, ते आठवते पण मग आठवत नव्हतं दादा बरं का तुमचं नाव, असं होतं ते. ऐका, ज्यांची नावं राहिली असतील त्यांची माफी असावी बरं का, परत म्हणते. आणि आपल्या सेवेला पूर्णविराम असेल. सगळ्यांचं मायबापांचं या व्यासपीठावरून परत एकदा आभार मानते आणि सेवेला पूर्णविराम. Hallelujah.